तर नमस्कार मंडळी, हाय हॅलो. तर काय झालं, जो इंट्रोचा व्हिडिओ होता सकाळी मी घेतला होता 8 वाजता, तो माझ्याकडून डिलीट झाला. तर त्यात मी काय नाही, फक्त साडी वगैरे दाखवली. आज गुरुवार आहे, उपवास आहे. सकाळी मी बदाम खाले आणि दूध वगैरे पिले, ते सांगितलं होतं. साडी वगैरे दाखवलेली आणि जे वेअर केले ते. तर तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीटच झाला. कसा झाला, कारण मेमरी फुल होती, त्यामुळे मी पटकन व्हिडिओ डिलीट करत होते मागचे, तर तो पण डिलीट झाला. तर असोत. तर दुपारी इथं मुलांनी मग आणले होते बोरं, तर तोच व्हिडिओ इथून मी कंटिन्यू करते. तर एन्जॉय करा. नाना एवढं चॅप्टर आहे. नाना एक एक बोर घेऊन येतो खायला. शुकलीने बरीच आणल्यात बोर, पण त्याच्या बरेपैकी खराब आहे का नाही. तर या तुम्ही पण बोरं खायला. नाना ऍपल पिकली ना म्हणजे वार मग पिकली ना खराब निघाली बरीचशी. हा काय नाही काय शुकली देखी मग तोड हां मग आता जायचं ना हा चिकूची बरी दिले का नाही रे म्हातारा आज आता की चांगलं निघालं माझं धुवून बिवून घेतलं आम्ही मस्त पैकी. काय काय शुकले बोरं शुधू शुधू घेतात. चांगली कोणती, चांगली कोणती. विष पण टाकतात बरं चांगलं आहे माझी पण चांगली आहे. चांगलं बोर बघा चांगलं चांगले कच्चं हे बोर कटते ते सगळं चांगलाच आहे हे काय चांगले हा चांगले चांगले माझे पण चांगले. आम्हाला पाण्याच्या याच्याने करत आहे जास्त पिकल्यापेक्षा ना जरा कच्चीच खायची का नाही. ट्यूबला टाक ना हा जास्त कच्ची नाही जास्त पिकली हा जास्त कच्चीला बाहेर लागतात चांगले चांगले. चला आता बोर खाते आणि घेते आवरून. हे चांगले का चांगले चांगले. अगं तुम्ही येत म्हणलं की खोटे वाले ते वरती होतं तरी खरं. तर बघा, हळदीचं लेपन करायचे. फरशी वगैरे पुसली मी, सगळं झाडलोट सगळं झाले. तर ह्याच्यात ना मी गोमूत्र आणि थोडंसं गुलाब पाणी, हळदी कुंकू आणि हळद टाकून मिक्स करून घेतले. थोडंसं पाणी पण टाकलं. तर आता चला, आज कसा उपवास पण आहे आणि गुरुवार पण आहे आणि दत्त जयंती पण आहे. सगळे योग आले, रांगोळी पण काढायची. चला करूया सुरुवात. आणि चला, इथं मी हळदीचं लेपन करते उंबरठ्याला. आणि ही गोष्ट जी आहे ना, ती मी पहिल्यांदाच करते, फर्स्ट टाइम. खरं भरपूर वेळा बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, शॉर्टमध्ये पाहिलं, रीलमध्ये पण पाहिले भरपूर जणांच्या, की लोक करतात. पण मी तर आज पहिल्यांदाच करते. त्यामुळे म्हणजे मला आवडतं पण नवीन नवीन गोष्टी करायला, नवीन गोष्टी ट्राय करायला. काही असू, ती कोणती पण असू, देवाची असू, घरात कोणतीही असू. पण मी आज ही फर्स्ट टाइम केली आणि जे फर्स्ट टाइम करते ते म्हणतेच मी हो फर्स्ट टाइम केली. पण खरं भरपूर भरपूर गोष्टींचा चांगला पण फायदा असतो. म्हणजे ह्या गोष्टी करताना खरंच आपल्याला आनंद भेटतो त्यातून. व्हिडिओ करायचा म्हणूनच मी करते असंही नाही, पण हो, या व्हिडिओमुळे म्हणजे यूट्यूब चॅनल चालू केलंय मी, तेव्हापासून मी भरपूर गोष्टी शिकली आणि शिकते. शिकायच्यात पण मला अजून पण. भलेही माझे व्हिडिओ 10 लोक बघू, 50 लोक बघू किंवा 1000 लोक बघू, पण हो, हे मी करते ना, तर हे खरं युट्यूबमुळेच मी करायला लागलीये आणि याच्यातला आनंद एक वेगळाच आहे. आणि पहिल्यांदा करते ना, त्यामुळे तर मला अजूनच भारी वाटतंय आणि आवडतं पण मला असं करायला. तर चला मग, छान मध्ये असं रांगोळी वगैरे पण म्हटलं काढावं आणि हे पण मी व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे. तर मग रांगोळी मला अशी खूप चांगली येते असं नाही, पण जेवढी येते तेवढी येते वा असं. तर मी ते ट्राय करत होते आणि प्रत्येक गोष्टीत मी माझा बेस्ट देण्याचा ट्राय करतेच आहे. आता सई पण झोपली होती आणि रुद्रांशची केस कट करायला तो गेलाय बाबांबरोबर आणि आपली छकुली ती माझा व्हिडिओ काढत होती आणि तिला पण छान वाटत होतं. आणि मेन म्हणजे ना, आमची छकुली जी आहे ना, ती माझं बघून आहे ना, म्हणजे तिला पण आवडतात ह्या गोष्टी. ती पण मग कधी कधी म्हणते मी करू का, मी तुला मदत करू का, असं तसं. पण हे मी जेव्हा करत होते मला छान वाटत होतं आणि असं वाटतं की हो, आपल्या घरात आहे ना एकदम असं छान काहीतरी होतंय, छान वातावरण तयार होतंय असं वाटत होतं ह्यावेळी.
पण मग असं तर करत होते मी. आणि ते झाल्यावरती मला इथं स्वस्तिक पण काढायचं होतं दरवाजावरती. त्यामुळं मग मी कुंकू आणि त्याच्यात पाणी घेऊन थोडंसं गंध तयार केला होता आणि मग दरवाजा वगैरे मस्त स्वस्तिक पण काढलं आणि छान असं दिवा पण लावला आणि बघा छान रांगोळी काढली आणि मस्त वाटतं ना बघायला. बघा किती छान वाटत होतं. आणि सई पण उठली होती आणि मग दोघी जणी, सई आणि छोकरी दीदी, दोघींच्या गप्पा चालल्या होत्या. तर बघा असं छान पूजन वगैरे केलं मी उंबरठ्याचं मेन. आणि आज आहे ना गुरुवार तर आहेच, गुरुवारची तर पूजा करायचीच आहे. पण आज आहे दत्त जयंती आणि किती छान योग आलाय बघा ना. म्हणजे गुरुवार तर आहेच आणि त्यात दत्त जयंती पण, मार्गशीर्ष दुसरा गुरुवार, आणि मी आज देवीची पण पूजा करणार आहे. आणि योगायोगाने माझ्याकडं आपण म्हणतो ना गाय, ती बघा आहे. तर आज दत्त जयंती असल्यामुळे मग मी दोन्ही पण पूजा करणार आहे. आणि पूजा करायची याच्यातच मला खूप आनंद आहे का मला भेटली बुवा आज तरी पूजा करायला. पहिल्या गुरुवारी नाही केली त्यामुळे. पण आज कदाचित ह्याच दिवसासाठी मला गेल्या गुरुवारी पूजा करायला नसन भेटली असं. तर मग इथं पण आता मी पूजा करायला घेतली आणि ते नवीनच मी एक वस्त्र आणलेले पाटावरती वगैरे ठेवून आणि स्वस्तिक वगैरे काढते. आणि मी ही पूजा मी माझ्या मनानेच करते, दरवर्षी तशी करते, तशी सिंपल आपण आपली अशी साधी सिंपल सोबर अशी. तर चला तर पहा मी कशी पूजा करते ते. आणि जर काही चुकत असेल किंवा काही अजून वेगळं ऍड करायचं असेल तर ते पण मला नक्की सांगा. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजाचे नाव होते भद्रश्रावा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती, पण स्वभावाने गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको.
नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली गेली निघून रानात. तिथं पाहिले सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिने पाहिले व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं. दुःख गेलं, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळले. भद्रसवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य पूजा वगैरे झाली. आणि आज ना प्रसादात असणार आहे, म्हणजे प्रसाद म्हणजे देवीचा आवडता जो प्रसाद असतो तोच म्हणजे तांदळाची खीर बनवणार आहे. पहिल्याच गुरुवारी बनवणार होते पण तेव्हा नाही जमलं, तर चला आज म्हटलं करूयात. तर मी ना अगोदर तांदूळ भाजून घेते आणि चपाती, भात आणि वाटाणा आणि बटाट्याची सुकी भाजी थोडीशी करणार आहे. ओके, बस एवढंच असणार आहे. बाकी काय नाही करणार. आता सकाळपासून मी 1 ग्लास दूध आणि ते बदाम वगैरे खाले, ते तुम्हाला दाखवलं ना तेवढं. त्याच्यावरती एवढी 2 मूठ बोरं खाली असेल ते पण तुम्ही पाहिलंच. बस तेवढं. आणि एक सई म्हटली होती ॲपल दे म्हणून, सई ॲपलची एखादीच फोड खाली असेल तिच्या ॲपलमधली, तर बस तेवढंच. आणि तुम्हाला काल बोलले होते ना मी की पपई खाईन म्हणून, पपई पण तशीच आहे. आता उद्या नाश्त्यालाच खाईन, कारण आता वाजले 4-4:30 झाले असतील. तर आता काय नाही, फक्त दूध पण पिणार आहे मी, कारण ना म्हणजे भूक नाही लागली. नाही एरवी मी अशी कशी खाऊ करते, मला भूक आहे ना दिवसभर नाही पण सकाळी कसं पोटभर खायची सवय असते ना, तर जेव्हा उपवास असेल ना तेव्हा सकाळी जास्त भूक लागते. पण मग एकदा 2-3च्या पुढं ना काही वाटत नाही, मग भूक मोड झालेली असते ना त्याच्यामुळं. तर बघा आज दिवसभर साडीवरच आहे मी. तर सगळं भरपूर कामं आवरली बरं का, म्हणजे घर वगैरे पण व्यवस्थित जरा साफ वगैरे केलं, फरशी वगैरे पुसली. आणि सई झोपली होती ना, मग ते उंबरठा पूजन वगैरे, ते लेपन वगैरे हळदीचं सगळं केलं व्यवस्थित छान. आणि ना असं छान असं मस्त घरात काय केलं ना असं एका दिवशी वेगळं देवाचं, एवढं छान वाटतं ना, एकदम असं मस्त फ्रेश वाटतं. तर असं चला मी आता काय करते, हे तांदूळ आहे ना झाले जाता आणि मग जर थंड झाले का मिक्सरला बारीक करते. ओलं खोबरं तर नाही आहे म्हणून मग मी सुकं खोबरंच घेतलंय आणि थोडीच करणार आहे, जास्त नाही. तर इथं आपली खीर तयार होती. आताच दूध ओतले. तांदळाची करते ना तर अगोदर तांदूळ छान असं म्हणजे जरा शिजून घेते त्याच्यात, मग नंतर खोबरं टाकलं आणि जे जायफळ टाकले किसून, पण बदाम आहेत ना ते जरा जळाले आपोआप, म्हणजे तुपात टाकलं होतं ना, तर मग मी इकडं भाजीकडे लक्ष देत होते, तेवढा ते थोडेसे जळालेत. तो बटाट्याची भाजी केली थोडीशी, अशी जरा सरसरीतच करणार आहे, लपथपीत अजून शिजायची. पीठ मळून ठेवले, असा स्वयंपाक आहे. तर चला स्वयंपाक झालाय माझा, घेतलंय जेवायला. खीर, भाजी, चपाती, सई याला फक्त खीर आणि चपातीच हवी. दादाने सगळं घेतलंय आमच्या. दादा जरा रुसलाय, दादाला जायचं होतं यात्रेला, पण आता एवढा उशीर झालाय, 6-6:30 वाजले आणि कुठं जाता. हा इथून गाडी चिकू दादाची यांची, आम्ही नाही का डोळे जेवणाला गेलो होतो त्या छोट्या हत्तीमध्ये, तिथं बघ कुठं मग उगाच
चालेल चला. चला आता घेते जेवण करून. काही ऍक्टिव्हिटी देतात, होमवर्क देतात, एसी देतात, काय ना काय देतच राहतात. शेई कुठे चालली? एक मामा निघला बघ. मामा बघ. हा मग गर्दीच असते. रुद्रोडात होता यात्रेत जायचं म्हणून ना ऋतू. किती छान जा चाललाय मस्त भूर भूर. तर आम्ही आलो शेकायला बाहेर मस्त. याच्यातली लाल 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 दिसते. जा चाललाय ना छान त्याच्यावर. शेळी बघ कशी करते. अगं बाई थंडी तशी जरा कमी आहे आज. सकाळची जास्त लागती, आता थोडीशी कमी. हा गरम झाले. जा चांगलं चाललंय ना. तर पहा चंद्र किती छान दिसतोय ना आकाशामध्ये. मस्त फुल आहे आज छान. माझं असं सहज लक्ष गेलं. सईचं रोज लक्ष जातं बरं का चंद्राकडे. आणि म्हणणार चंदा मामा आहे. तर चला आता शिकून बिकून झाले. आता जाते घरात. आवरलंय बरंचसं. आता झाडून घ्यायचं आहे, अंथरूण करायचं आहे, म्हणजे झालं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.